थकवा येतोय, केस गळतायत, थोडंसं काम केलं तरी धाप लागते. तर हे ऐका, या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे शरीराच्या सावध इशाऱ्यांकडे पाठ फिरवणं. कारण यामागचं कारण तुम्हाला वाटतं तितकं साधं नाही. शरीरात काहीतरी गंभीर घडतंय आणि त्याची सुरुवात होते रक्त कमी होण्यापासून. हो, रक्त म्हणजेच हिमोग्लोबिन, जे तुमच्या संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करतं. आता कल्पना करा, जर शरीरातच ऑक्सिजन कमी मिळाले तर तुमचं मेंदू, हृदय आणि इतर महत्त्वाचे अवयव कसे काम करणार? याची सुरुवात लक्षणांपासून होते. थकवा, चक्कर, डोळ्याखालची काळी वर्तुळं, केस गळती, धाप लागणं. आणि जर वेळेत लक्ष दिलं नाही तर ही स्थिती शरीराला खूप मोठ्या त्रासात ढकलू शकते. पण प्रश्न असा, हे टाळायचं कसं? उत्तर अगदी जवळ आहे, तुमच्या स्वयंपाकघरात. हो, घरच्या घरी करता येतील असे 5 नैसर्गिक उपाय जे हिमोग्लोबिन वाढवायला मदत करतात. पण या सर्व उपायांचा खरा परिणाम होण्यासाठी शेवटी सांगितलेली एक गोष्ट अत्यावश्यक आहे. ती तुम्ही चुकवलीत तर सगळं वाया. चला तर पाहूया हे उपाय. पहिले आहे बीट. बीटचा रस रोज सकाळी उपाशीपोटी घ्या किंवा त्याची कोशिंबीर जेवणात समाविष्ट करा. हळूहळू तुमचा चेहराही उजळायला लागेल. दुसरे गूळ आणि तीळ. रोज संध्याकाळी 1 चमचा तीळ आणि थोडासा गूळ खा. ते शरीरात आयर्न साठवण्याचं काम करतं. तिसरे खजूर आणि मनुका. रात्री 2 खजूर आणि 5-6 मनुका पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर पाणी प्या आणि फळं खा. हे नैसर्गिक साखर आणि मिनरल्स देतं, जे थकवा दूर करतं आणि रक्त वाढवतं. चौथे पालक, मेथी आणि चवळी. या हिरव्या पालेभाज्या म्हणजे आयर्नचा खजिना. त्यांचं सूप, पराठा, भाजी कोणत्याही रूपात खा. आठवड्यातून किमान 3 वेळा तरी या भाज्या आहारात हव्यात. पाचवे अंजीर आणि अननस. अंजीर शरीरात आयर्न शोषण्यासाठी मदत करतो, तर अननस पचन सुधारतो. हे दोघं मिळून रक्त वाढवायला उपयोगी आहेत. फक्त आयर्न असलेलं खाणं पुरेसं नाही, तुमचं शरीर ते शोषू शकतं का हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि तिथे येतं व्हिटॅमिन सीचं काम. व्हिटॅमिन सी आयर्नच्या शोषणाला मदत करतं. म्हणजे तुम्ही आयर्न खाल्लं आणि व्हिटॅमिन सी घेतला नाही तर सगळी मेहनत वाया जाईल. व्हिटॅमिन सी कुठून मिळेल? रोजच्या जेवणात लिंबू पिळून घ्या. आवळा खा किंवा त्याचा रस प्या. संत्रा, मोसंबी, पेरू यासारखी फळं नियमित खा. तसंच एक महत्त्वाचं लक्षात ठेवा, जेवणानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिऊ नका, कारण त्यातले टॅनिन्स आयर्नचं शोषण अडवतात. एक छोटी टिप, जर तुम्ही आयर्न सप्लिमेंट घेत असाल तर तेही व्हिटॅमिन सी सोबतच घ्या, जसं की आवळा किंवा संत्र्याचा रस. हे उपाय उपयोगी वाटले असतील तर व्हिडिओ शेअर करा आणि अशाच घरगुती आरोग्य टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.